नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं संख्या वाचता येते का, आपल्याला संख्या लिहिता येते का, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. आजच्या या पाठामध्ये आपण बघणार आहोत संख्याचे प्रकार. तर कोणते आहेत संख्याचे प्रकार बघूया. पहिला आहे नॅचरल नंबर. नॅचरल नंबर असा नंबर ज्याची सुरुवात ही 1 पासून होते आणि अनंतपर्यंत 1 2 3 4 5 6 आणि आपण जिथपर्यंत मोजू शकतो तिथपर्यंत आणि त्याच्याही पुढं ह्या असतात नैसर्गिक संख्या. मग सर्वात मोठी सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे तर 1. आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या जर म्हटलं तर आपण सांगू शकत नाही. आणि दुसरी आहे पूर्ण संख्या, याला म्हणतात होल नंबर. होल नंबर या संख्येची सुरुवात कुठून होते? या संख्येची सुरुवात 0 पासून होते. 0 1 2 3 4 5 अशा अनंतपर्यंत जिथपर्यंत आपल्याला मोजता येतात आणि त्याच्याही पुढं ह्या असतात पूर्ण संख्या. पूर्ण संख्येची सुरुवात ही 0 पासून होत असते. मग सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे आणि सर्वात मोठी आपण संख्या सांगू शकत नाही. तिसऱ्या नंबरची आहे पूर्णांक संख्या म्हणजे इंटिजर नंबर. इंटिजर नंबर पूर्णांक संख्या याच्यामध्ये धन संख्या, ऋण संख्या आणि शून्य या संख्येचा समावेश होतो. त्या असतात पूर्ण संख्या. तर बघा 0 हा मध्यबिंदू, 0 या संख्येचा असतो मध्यबिंदू आणि इकडल्या असतात आपल्या धन संख्या. ह्या संख्या सर्वात लहान धन संख्या 1 आहे आणि ह्या इकडं वाढत जातात. आणि ही आहे ऋण संख्या. ऋण मायनसमध्ये जे दिसते ते ऋण, याला निगेटिव्ह नंबर म्हणतो, ऋण संख्या. आणि सर्वात मोठी ऋण संख्या जर कोणती असेल तर ती -1 आहे. मग बघा आपण काय बघितलंय, पहिल्यांदा बघितलंय नैसर्गिक संख्या, दुसरं बघितलंय पूर्ण संख्या, तिसरं बघितलंय पूर्णांक संख्या. याच्यावर परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न येतो बघा. आपल्याला परीक्षेमध्ये अशा प्रकारे प्रश्न विचारतात, 4 ऑप्शन देतात आपल्याला, म्हणतात नैसर्गिक संख्येची सुरुवात ही 0 पासून होते. ही बरोबर आहे का विधान? तर नाही, नैसर्गिक संख्येची सुरुवात ही 1 पासून होते. मग 0 पासून सुरुवात कोणत्या संख्येची होतीये तर होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या याची सुरुवात काय होत असते? 0 पासून होत असते. नंतर बघायचं आपल्याला समसंख्या. समसंख्या कशाला म्हणायचं? याला म्हणतात इवन नंबर. इवन नंबर म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 4 6 8 किंवा 0 हे नंबर असतात त्या संख्येला, आणि ह्या समसंख्येला 2 ने जर निशेष भाग झाला, निशेष म्हणजे एखाद्या संख्येला 10 समजा 10 असलं, 10 ला जर 2 ने भाग दिला तर 5 चा भाग जातो, बाकी काहीच उरत नाही. म्हणजे निशेष म्हणजे 0, बाकी 0 राहणे. मग या संख्येच्या शेवटी काय म्हटलं मी, शेवटी एकक स्थानी युनिट प्लेसला जर 2 4 6 8 किंवा 0 हे अंक असेल तरच ती समसंख्या असेल. त्याची उदाहरणं बघू कोणकोणते आहेत बघा. तर मी म्हटलं 34, याच्या बघा एकक स्थानी युनिट प्लेसला 4 आहे. नंतर 758 बघा या संख्येच्या एकक स्थानी 8 आहे. आणि या संख्येला जर तुम्ही भाग दिला, जर तुम्ही भाग देऊन बघितला तर 2 ने जर भाग दिला तर बाकी शून्यच उरणार. नंतर बघा 5666 या संख्येच्या शेवटी पण बघा 6 आहे. मग ही कोणती संख्या झाली? समसंख्या. आता बघूया विषम संख्येचा कन्सेप्ट काय आहे. विषम संख्या याला म्हणतात ऑड नंबर. ऑड नंबर या संख्येच्या एकक स्थानी युनिट प्लेसला कोणता नंबर पाहिजे आपल्याला? 1 3 5 7 9 1 3 5 7 9 हा जर अंक असेल तर ती असते विषम संख्या. मग या विषम संख्या बघा 71 याच्या एकक स्थानी 1 आहे, तर मग ही झाली विषम संख्या. 500
43 या संख्येच्या शेवटी 3 आहे, तर ही कोणती संख्या झाली आपली विषम संख्या. 6855 या संख्येच्या शेवटी जर 5 असेल तर ही कोणती झाली विषम संख्या. आता यानंतरच्या संख्या आहे मूळ संख्या, ती बघूया. आपल्याला बघायचं आहे मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय आहे बा? मूळ संख्या अशा संख्या ज्या फक्त एक आणि स्वतःच्याच पाड्यात येतात. लक्ष देऊ नये का? मूळ संख्या म्हणजे काय? मूळ संख्या अशा संख्या असतात ज्या संख्या फक्त एक आणि फक्त स्वतःच्याच पाड्यात येतात, स्वतःच्याच टेबलमध्ये येतात, त्या संख्यांना म्हणतात मूळ संख्या. चला तर बघूया 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहे, या संख्यांची बेरीज येते की येते, याच्यावर ट्रिक कशा प्रकारे येतात, आणि परीक्षेच्या उद्देशानं अतिशय महत्त्वाचा टॉपिक, अतिशय महत्त्वाची संख्या म्हणजे मूळ संख्या. या संख्येचा उपयोग तुम्ही भागाकारामध्ये करू शकता, लसावी मसावी याच्यामध्ये खूपच महत्त्वाचा रोल आहे या मूळ संख्येचा. तर बघूया 1 ही संख्या मूळही नाही, लक्षात ठेवा. 1 ही संख्या मूळ नाही. नंतर तुम्हाला याच्या पुढे एक कन्सेप्ट येणार आहे, त्याच्यात पण तुम्हाला सांगतो. बघा पहिल्यांदा 1 ही मूळही नाही ही गोष्ट ध्यानात ठेवा. आता 2 ही संख्या कोणाच्याच टेबलमध्ये येत नाही. 3 ही संख्या कोणाच्याच टेबलमध्ये येत नाही. 4 बघा 4 ही 2च्या पाड्यात येते, मग ही मूळ संख्या झाली का? नाही. 5 ही संख्या कोणाच्याच टेबलमध्ये येत नाही. 6 येतात, 2च्या टेबलमध्ये येतात, मग ही संख्या नाही. 2 आणि 3च्या टेबलमध्ये. आपल्याला मूळ संख्या सांगितलेली आहे. मूळ संख्या अशी संख्या फक्त ती स्वतःच्याच टेबलमध्ये येते. 7 कोणाच्याच टेबल येते नाही. आणि एक तुम्हाला सांगायचं म्हणजे समसंख्या, फक्त 2 ही एकमेव मूळ संख्या आहे. बाकी या 1 ते 100 मध्ये तुम्हाला जेवढ्या समसंख्या दिसतात, समसंख्येचा कन्सेप्ट आपण बघितलेला आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 हे अंक असतात, त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो म्हणजे जातं. मग आपल्याला मूळ संख्यामध्ये जी समसंख्या आहे ती घ्यायचीच नाही आहे. बघा, नाही तर समसंख्या घेतली तर त्याच संख्येला कोणत्या ना कोणत्या संख्येनं भाग जातोच, म्हणजे 2नच भाग जातो. मग मूळ संख्येचा आपला मूळ कन्सेप्ट आहे की मूळ संख्या अशी संख्या जी संख्या फक्त 1 आणि स्वतःच्याच टेबलमध्ये येते. मग बघा 8 विशेष नाही, 9 3 त्रिक 9, 10 11 ही कोणाच्याच टेबलमध्ये येत नाही, 13 ही कोणाच्याच टेबलमध्ये, 14 घ्यायचा प्रश्नच नाही, 15 ही संख्या 5च्या पाड्यात येतात, 17 19 20 येते, समसंख्या आहे. 21 7 त्रिक 21, 23 ही कोणाच्या टेबलमध्ये येत नाही, 24 25 हे येतात, 26 27 9 त्रिक 27, 29 ही कोणाच्याच टेबलमध्ये येत नाही, 31 ही कोणाच्याच टेबलमध्ये येत नाही, 37 ही कोणाच्याच टेबलमध्ये येत नाही. इथं 41 43 47, 1 7 7 49 विशेष नाही, 51 17 त्रिक 51 किंवा 3 भाग दिला तरी त्या संख्येला भाग जातो. इथं 53 59 57 ला भाग जातो, 19 त्रिक 57. 61 कोणाच्याच टेबलमध्ये येत नाही, 63 येते, 3 भाग जाते, 67 ही कोणाच्याच टेबलमध्ये येत नाही, 71 73 79 83 89 आणि इकडे 91 येतात, 13 7 91 92 समसंख्या विशेष नाही, 90 90 आणि 3 93 12 3च्या पाड्यात येतात, विशेष नाही, 97 98 पण येते, 99 येते, 9 भाग जातं, 100 ही पण समसंख्या असल्यामुळे त्या संख्येला भाग जातोच. मग बघा आता मोजूया आपण 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि हे 25 मध्ये 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? 25. मग इथं लिहायचं 1 ते 100 पर्यंत. मग 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची जर तुम्ही बेरीज केली तर 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज येते
60 आणि या संख्येचा मसावी हा एकच असतो. मूळ संख्येचा मसावी हा एकच असतो आणि लसावी त्याला LCM म्हणतो आपण. हा SCF आणि याला LCM या दोघाचा काय करायचा गुणाकार. या दोघाचा गुणाकार केल्यावर आपल्याला भेटतो लसावी. मग याच्यामध्ये एक ट्रिक आहे, तुम्हाला जर मूळ संख्या ध्यानात ठेवायच्या असल्या, कधी कधी तुम्हाला त्याच्यावर प्रश्न कशा प्रकारे विचारते ते पण सांगतो बघा. 1 ते 10 मध्ये किती मूळ संख्या येतात? 4. 11 ते 20 मध्ये किती मूळ संख्या येतात? 4. 21 ते 30 मध्ये किती मूळ संख्या येतात? 2. 31 ते 40 मध्ये किती मूळ संख्या येतात? 2. 41 ते 50 मध्ये किती मूळ संख्या येतात? 3. 51 ते 60 मध्ये किती मूळ संख्या येतात? 2. 61 ते 70 मध्ये किती मूळ संख्या येतात? 2. 71 ते 70 मध्ये किती 80 मध्ये किती मूळ संख्या येतात? 3. 81 ते 90 मध्ये 2 आणि 91 ते 100 मध्ये 1. ह्या लक्षात ठेवण्यासाठी बघा 44 22 44 22 44 4 दे 22 32 23 32 सरळ 23 उलटे आणि शेवटी 21. मग ध्यानात ठेवायचं 44 22 32 23 21. हे झाली याची सोपी ट्रिक पाठ करायची. तुम्हाला जर म्हटलं 1 ते 40 मध्ये किती मूळ संख्या आहे डायरेक्ट सांगू शकता ना. 4 4 2 2 4 4 2 2 म्हणजे किती मूळ संख्या आहे? 12. त्याची बेरीज जर म्हटलं मग तुम्हाला ह्या बेरीज जर करायची असेल तुम्हाला 1 ते 40 मध्ये मधल्या मूळ संख्यांची बेरीज किती येते, तर मग तुम्हाला बेरीज करण्यासाठी ह्या मूळ संख्या पाठ पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या मूळ संख्या पाठ करा म्हणजे कराच. तुम्ही आता कोणत्याही वर्गात असा, तुम्हाला कुठेही जा, कोणतीही एक्झाम द्या, त्यामध्ये तुम्हाला मूळ संख्या ह्या महत्त्वाच्या ठरणार म्हणजे ठरणार. मग बघा याच्यावर प्रश्न कशा प्रकारे विचारू शकतात तुम्हाला. सर्वात आधी सर्वात छोटी सर्वात लहान मूळ संख्या कोणती म्हटलं तर 2. सर्वात मोठी सममूळ संख्या म्हटलं तर मग कोण आहे? पण ही 2च येणार आहे. सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या कोणती? सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या कोणती आहे? 7 आहे. असाही प्रश्न विचारू शकतात. सर्वात मोठी एक अंकी विषम संख्या कोणती आहे? 7च येणार आहे. मग विचारू शकतात सर्वात लहान एक अंकी विषम संख्या कोणती, तर किती येणार आहे? 1 नाही येणार, आपल्याला 3 येणार. मग तुम्हाला असं विचारू शकतात सर्वात मोठी मूळ संख्या 1 ते 100 मध्ये मूळ संख्या कोणती, तर 97. बघा मूळ संख्या ह्या अनंत आहेत, आपण मोजू पण शकत नाही एवढ्या मूळ संख्या आहेत. मग आता जर तुम्हाला म्हटलं या 10 क्रमागत संख्यांची बेरीज काढायची, तुम्हाला 1 ते 100 पर्यंतच्या 10 क्रमागत संख्यांची जर बेरीज काढायची, हा कन्सेप्ट वेगळा आहे. तरी पण आता हे लिहिलं असल्यामुळे तुम्हाला सांगतो हे बेरीज कशी करायची. 10 क्रमागत संख्यांची बेरीज जर काढा म्हटलं तुम्हाला तर बघा हे 1 2 3 4 5 पर्यंत आले का? 5 वर 5 लावून द्या 55. 11 ते 20 पर्यंतच्या 10 क्रमागत संख्यांची बेरीज किती आहे का? बघा 1 2 3 4 5 15 वर 5 लावून द्या. आता 21 ते 30 पर्यंतच्या क्रमागत संख्यांची बेरीज किती आहे? 1 2 3 4 5 25 वर 5 लावून द्या. 31 ते 40 मध्ये 1 2 3 4 5 35 वर 5 लावून द्या. 41 ते 50 मध्ये 1 2 3 4 5 45 वर 5 लावून द्या. इथं याच्यामध्ये 55 वर 5 लावून द्या. इथं 61 तुम्हाला विचारलं 61 ते 70 मध्ये 10 क्रमागत संख्यांची बेरीज किती येते, तर लावून द्या. 65 वर 5 लावून द्या. इथं 75 वर 5 लावून द्या. विषय क्लोज. इथं 85 वर 5 लावून द्या. इथं 95 वर 5 लावून द्या. आता कधी कधी तुम्हाला हा मूळ संख्येच्या व्यतिरिक्त कन्सेप्ट आहे. आता हे 1 to रिअल असल्यामुळं अजून एक सांगतो तुम्हाला. 1 ते 100 मध्ये 0 हा अंक तुम्ही जर मोजला तर हा येतो 11 वेळा आणि 1 हा अंक येतो 21 वेळा आणि 2 ते 9 2 3 4 5 6 7 8 9 हे जर अंक तुम्ही जर मोजले तर हे येतात 20 वेळा.
लक्षात ठेवा, हा पण प्रश्न परीक्षेला येतो. 0 हा किती वेळा येतो? 11 वेळा. 1 किती वेळा येतो? 21 वेळा. आणि 2 ते 9 पर्यंत हा किती वेळा येतो? 20 वेळा. संख्या ज्या दोन मूळ संख्येमध्ये 2चा फरक असतो. कितीचा फरक असतो? मूळ संख्येमध्ये 2चा फरक. मग याला इंग्लिशमध्ये म्हणतात ट्विन प्राईम नंबर. ट्विन प्राईम नंबर. आता आपण बघितल्याप्रमाणे 3 आणि 5 ही एक जोडी झाली, 5 आणि 7 ही एक जोडी झाली, नंतर 11 आणि 13 ही एक जोडी झाली, 17 आणि 19 ही एक जोडी झाली आपली, नंतर 19 आणि 31, 41 43, 59 61 आणि नंतर आहे 71 73. मग या जोड मूळ संख्याच्या जोड्या किती आहेत? तर बघा, जोड मूळ संख्या 1 2 3 4 5 6 7 8. जोड मूळ संख्याच्या जोड्या किती आहेत? 8. नंतर येतो आपला को प्राईम नंबर. सहमूळ संख्या. सहमूळ संख्या याला म्हणतात को प्राईम नंबर. असा नंबर ज्यामध्ये विभाजक, मूळ संख्येमध्ये विभाजक हा एकच असतो आणि 2 लगतच्या संख्येमध्ये विभाजक हा एकच असतो. मग सांगितल्याप्रमाणे बघा, 2 मूळ संख्या जर घेतल्या, मी समजा आता मी घेतलं 3 आणि 7 घेतलं, या दोघांचे अवयव पाळले तुम्ही, 3 गुणिला 1 आणि 7 गुणिला 1. बघा, या दोन्हीमध्ये कॉमन अवयव कोण आहे? एकच आहे. मग हे काय झाला? को प्राईम नंबर. याला म्हणतात सहमूळ संख्या. आणि त्याच प्रकारे बघा, 2 लगतच्या संख्या, 2 लगतच्या संख्या मी घेतलं 5 आणि 6, याचे जर अवयव तुम्ही पाळले तर बघा 5 गुणिला 1 आणि इथं 2 गुणिला 1 केलं तर या बघा, याच्यामध्ये कोणताच अवयव हा सारखा येत नाही. कोणताच अवयव हा सारखा येत नाही. म्हणून ही कोणती संख्या झाली? सहमूळ संख्या, को प्राईम नंबर. ह्या मूळ संख्या हा कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे. ते तुम्ही पाठच करा, कोणत्याही हालतीत पाठ करा. तुम्हाला ज्या प्रकारे लक्षात ठेवता येते त्या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा. यानंतरची संख्या आहे संयुक्त संख्या. अशी संख्या ज्या संख्येचे अवयव पडतात, जी संख्या कोणाच्या ना कोणाच्या पाड्यात येते, अशा 1 ते 100 पर्यंत 74 संयुक्त संख्या आहेत. बघा, मग आता 1 आहे, 1 ही संख्या ही मूळही नाही, मूळ नाही, संयुक्त पण नाही. आणि 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत आपल्या? 25 मूळ संख्या आहेत. 1 ते 100 मध्ये किती संयुक्त संख्या आहेत? 74. आणि 1 ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. आणि त्याच प्रकारे 0 ही समही नाही आणि मूळही, समही नाही आणि विषमही नाही. बघा, 0 ही सम पण नाही आणि विषम पण नाही. मग ही सम होऊ शकते, पण केव्हा होऊ शकते? ही जर एखाद्या संख्येच्या युनिट प्लेसला लागली तर ही समसंख्या होऊ शकते, तेव्हाच ही समसंख्या होणार, त्याशिवाय हे होणार नाही. माहिती आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा. थँक्यू.